नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण आलो आहोत माकुणसार येथे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे वास्तुशांतीचा आणि आपल्याला मॅडमचा वास्तुशांतीचा मेकओव्हर जो आहे आज इथे आपण करणार आहोत. सो चला तर मंडळी पाहूया. आपण आता इथे पोहोचलेलो आहोत आणि वास्तुशांतीच्या पूजेसाठी आपण त्यांना खूप छान अशी तयारी करून देणार आहोत. आणि आता आपण इथे पोहोचलो आहोत आणि आपण आता त्यांना साडी ड्रॅपिंग, हेअरस्टाईल आणि मेकअप हा करणार आहोत. सो चला तर मंडळी आपण आता सुरुवात करूया मेकअप करण्यासाठी आणि पाहूया हा पूर्ण मेकओव्हर त्यांचा कसा होतो आहे. आणि म्हणजे आपण स्किन प्रेप हे जे करून घेतलेलं आहे आणि आता इथे डार्क सर्कल आणि डाग आहेत, काळपटपणाचा जो आहे तिथे आपण कन्सील करून घेतलेलं आहे. आणि या ऑरेंज कलरच्या कन्सिलला आपण न्यूट्रलाइज करण्यासाठी आणखीन एक कन्सिलर, जे स्किन टोन कन्सिलर जे आहे हे आपण इथे वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा जो आपण आहे हा इवन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे आता फाउंडेशन यूज करणार आहोत. आणि आता पाहूया आपण पुढची तयारी कशी होते. सो आणि सेकंडवर म्हणजे आपण इथे सिंपल आणि सोबत असा लुक आपण ह्यांना देणार आहोत, कारण की आजचा जो कार्यक्रम आहे हा आहे वास्तुशांतीच्या पूजेचा. सो आपण त्याप्रमाणे त्यांना तयारी आपण करणार आहोत. सो म्हणजे त्यांना अगदी सटल्ड आणि सोबत असा लुक हवा आहे. सो आपण त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. आणि म्हणजे मी हा रिअल मॉडेल शूट असं एवढ्यासाठी म्हणत असते की आपण इथे पेड मॉडेलचं शूट करत नाही आहोत. आपण ऑर्डर्स घेत असतो आणि वेगवेगळ्या स्किनवरती काम करत असतो आणि कुठलीही प्रोफेशनल फोटोग्राफी न करता आपण इथे ह्या आपल्या साध्या फोनने आपण हे शूट करत असतो. म्हणून आपण ह्या आपल्या रिअल मॉडेल शूट असं मी ह्यांना म्हणत असते. सो म्हणजे आपली ही तयारी ही झालेली आहे आपल्या मॅडमची. आणि हा लूक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून असं नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर म्हणजे हा आहे आपला फायनल लुक. सो हा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आता पूजेची मांडणी ही झालेली आहे आणि पूजेला सुरुवातही होत आहे. आणि आता आपलं हे इथलं जे काम आहे हे आटोपलेलं आहे. सो आता आपण इथून थोड्या वेळात निघणार आहोत. सो चला तर म्हणजे आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका रिअल मॉडेलसोबत. तोपर्यंत म्हणजे हसत राहा, आनंदित राहा, सर्वात महत्त्वाचं सुरक्षित राहा. हां, त्यांचे हे मामीलाच